ह्या प्रश्नांची कुठेतरी उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच माझ्याजवळ ही कथा आली आणि त्यामुळे असं झालं की अरे म्हणजे आपण काहीतरी देवाकडे काहीतरी मागतो आणि आपल्या समोर येतं. ज्यांच्याबद्दल आपण त्या फिल्ममध्ये बोलणार आहोत त्यांच्याबद्दल माहिती काढावी लागते. आणि ती जर माहिती तुमच्याकडे लहानपणापासूनच असेल, मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती काहीही तयार न करता आता 2 तास पण बोलू शकतो. म्हणजे माझ्या वेळेस सर माईकवरून काहीतरी इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि हे बसमध्ये ह्यांचं काही ना काहीतरी चाललंय, पण मी ओरडले ना की ते गप. मग ते होताच तसं माझा एक आनंद होता की अरे वा, घरात नाही हे तरी लोक ऐकतायत म्हणजे 140 कोटी जनतेचा देश आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये हिंदूंसोबत इतर धर्मियांना पण स्थान असायला पाहिजे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. नवीन वर्ष आलेलं आहे. नवीन वर्षामध्ये मराठी चित्रपटांची रेलचेल ही सुरू झालेलीच आहे. नवीन वर्ष सगळ्यांसाठीच खास असतं आणि हे वर्षसुद्धा तेवढंच खास आहे का, कारण का गेल्या वर्षी 2024ला 22 जानेवारीला अयोध्ये येथे राम मंदिराची स्थापना झालेली आणि यावर्षी त्याला म्हणजे 2025मध्ये त्याला पूर्णपणे 1 वर्ष होणार आहे आणि येत्या 24 तारखेला मिशन अयोध्या चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. खूप गोड असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी सर, खरंच खूप धन्यवाद. 22 तारखेला राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण होतं आणि 2 दिवसानंतर आपला चित्रपट रिलीज होणार आहे, तो सुद्धा मिशन अयोध्या. नावातच सगळं काही येतं. जेव्हा मी टीझर बघितला, त्याच्यानंतर जेव्हाच्या प्रेस रिलीज येत होत्या आणि जेव्हा म्युझिक लॉन्चला मी आलेलो ना, तेव्हा बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट सुरू होती की एक्झॅक्टली हा कशावर आधारित असणार आहे. म्हणजे मला माहिती आहे की म्युझिक लॉन्चला जो लहान मुलांचा मॉप होता, जी लहान मुलांनी धमाल केलेली साधो बँडसोबत, तर असं बॅक ऑफ द बँड असतं की लहान मुलांवरच आहे का त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत. ट्रेलर सोहळा पार पडला आहे, ट्रेलरसुद्धा मी बघितला आहे. ट्रेलरवर आपण बोलणारच आहोत, पण मला ना सर, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा आपण एखादा चित्रपट सुरुवात करतो किंवा त्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो ना की बाबा मला ह्या विषयावर चित्रपट बनवायचा आहे, कुठेतरी ना दिग्दर्शकाच्या मनामध्ये भीतीसुद्धा असते, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की नाही. त्यातल्या तर मिशन अयोध्यासारखा विषय जो खरंच खूप जवळचा सुद्धा आहे आणि तेवढाच गंभीरसुद्धा आहे. एक दिग्दर्शक म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमची संकल्पना काय होती या सगळ्यामागे? एकतर मुळात लेखक पण आहे मी या चित्रपटाचा. कथा आमच्या निर्मात्यांचीच आहे, कृष्णा दादाराव शिंदे यांची. ज्यावेळेला त्यांनी मला ही कथा सांगितली आणि चित्रपट आपल्याला करायचं असं सांगितलं, त्यावेळेला मी एकतर फारच एक्सायटेड होतो. कारण काय असतं की मागच्या वर्षी हीच वेळ होती ज्यावेळेला संपूर्ण देशात एक उल्हासाचं आणि अभूतपूर्व असं वातावरण होतं. सगळे भारावून गेले होते. म्हणजे 500 वर्षाच्या संघर्षानंतर फायनली राम मंदिर होतं आहे आणि हे राम मंदिर फारच खास आहे. कारण रामाची तर हजारो मंदिरं आहेत देशात, पण जिथे रामाचा जन्म झाला त्या अयोध्येमध्ये रामाचं भव्य मंदिर असणं हे गरजेचं होतं. आणि फायनली बऱ्याचशा संघर्षानंतर ते उभं राहिलं आणि प्राणप्रतिष्ठा झाली. तर त्या वातावरणाने मी पण भारावून गेलो होतो. पण त्यावेळेला काही मनात प्रश्न निर्माण होत होते की अरे एवढं मोठं हे मंदिर उभं राहिलं आहे खरं ना, एवढा मोठा सोहळा झाला. म्हणजे मी तर त्या दिवसाचं त्या वातावरणाचं कंपेअर हे 15 ऑगस्ट 1947शी करू शकतो. कारण कारण अख्खा देश एका लाटेवर स्वार झाला होता. तर मी इमॅजिन करू शकतो जे काय ऐकलं आहे की असंच काहीसं वातावरण त्यावेळेला असेल. तर हे सगळं होत असताना काही मनात प्रश्न निर्माण होत होते आणि की बाबा राम मंदिर झालं तर पुढे काय होणार बरोबर ना, पुढचं वाटचाल कशी असणार आहे. ओके, तर ह्या प्रश्नांची कुठेतरी उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच माझ्याजवळ ही कथा आली आणि त्यामुळे असं झालं की अरे म्हणजे आपण काहीतरी देवाकडे काहीतरी मागतो आणि आपल्या समोर येतं. हा काय माहीत नाही योगायोग होता किंवा ती रामाचीच कृपा असावी, तसं काहीसं घडलं. आणि जेव्हा माझ्याकडे प्रोजेक्ट आला तर मी म्हटलं की नाही आपण करूया ना. त्यावेळेला प्रॉब्लेम्स होतं बजेट वगैरे यायला घेऊन, पण म्हटलं जे काही असेल ते आपण करूया. कारण हा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे आणि जे मनात काही एक साचत होतं ते कुठेतरी बाहेर यायला बघत होतं. आणि चित्रपटासारखं मोठं माध्यम नाही ते लोकांसमोर आणण्यासाठी. आणि मग फायनली तिथून जो प्रवास सुरू झाला आणि हे ठरवलेलं आम्ही की 1 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी हा चित्रपट रिलीज करायचा. कारण आम्हाला असं वाटत होतं की 1 वर्ष ज्या वेळेला होईल त्यावेळेला अख्खा देश हा दिवस सेलिब्रेट करेल. पण आता बाकीच्यांचं माहीत नाही. म्हणजे आज
15 दिवस उरले आहेत, 10 दिवस उरले आहेत ना. एक 2-3 दिवसांनी परत तो दिवस येईल बरोबर. ना. पण अजूनही काही वातावरण दिसत नाही आहे. पण चला, आम्हाला एवढं समाधान आहे की बाकीच्यांचं सोडा, आम्ही चित्रपट निर्माण केला आणि आता आपण येत आहोत, पण एका मोठ्या गोष्टीसोबत येत आहोत, बरोबर. एका मिशनसोबत येत आहोत. बरोबर. नाही, खरंच खूप भारी वाटतं, कारण का ज्या पद्धतीने तुम्ही सर बोललात ना की प्रश्न मनामध्ये निर्माण होतात आणि कुठेतरी आपण मागतो आणि ते आपल्या हातामध्ये पडतं. असंच काहीसं कलाकारांसोबत झालं असेल. मला तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडेल की कलाकार जेव्हा स्क्रिप्ट वाचतो ना, तेव्हा त्याला माहिती असतं की याचं पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे, ती सगळी कन्सेप्ट आलेली असते. परत तोच प्रश्न कलाकार म्हणून सुद्धा भीती असते की मिशन अयोध्या आणि एकंदरीत अयोध्येच्या अवतीभोवती फिरणारा विषय हा खूप आधीपासून सगळ्यांनाच माहिती आहे. असं कोणच नसेल की ज्याला माहिती नाही ते कशामुळे झालं, काय झालं ते. परत तेच होतं की असं कधी वाटतं का की जर आपल्याकडून एखादी चूक जरी झाली, भले मग ते सिनेमामध्ये काही गोष्टी काल्पनिक सुद्धा असतात, पण त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये असं काही जायला नको की अरे बाबा हे असं का झालं, ते तसं काय झालं. काय सांगाल एकंदरीत त्या गोष्टीबद्दल? सी काय आहे माहिती आहे, जय श्रीराम. जय श्रीराम. आपले जे महानायक आहेत ना, म्हणजे श्रीराम असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्याबद्दल ना आपण खूप लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो आहोत. नक्कीच. सो कलाकाराचा एक ॲक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो की कसं असतं की आम्हाला बॅक स्टोरीवरती किंवा त्या कॅरेक्टरवरती काम करावं लागतं. बरोबर. ज्यांच्याबद्दल आपण त्या फिल्ममध्ये बोलणार आहोत त्यांच्याबद्दल माहिती काढावी लागते. आणि ती जर माहिती तुमच्याकडे लहानपणापासूनच असेल, मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती काहीही तयार न करता आता 2 तास पण बोलू शकतो. क्या बात आहे. त्यामुळे मुळात श्रीराम यांच्यावरती आमचा अभ्यास होताच. बरोबर. आमच्या डिरेक्टरचा समीरचा पण अभ्यास तितकाच चांगला होता. त्यांनी 2 वर्ष 3 वर्ष सतत संशोधन करून ही कथा लिहिली होती. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यासमोर ही कॅरेक्टर्स उलगडून ठेवली होती ना, आम्हाला अजिबात त्रास झाला नाही. हां, ॲज अन ॲक्टर म्हणून जेव्हा मला सांगितलं गेलं की मी एका शिक्षकाचं कॅरेक्टर करतोय, तेव्हा काही रेफरन्सेस दिले गेले किंवा समीर मी म्हटल्याप्रमाणे की तो एक अत्यंत हुशार डिरेक्टर आहे, त्यामुळे खूप सोपं झालं. असं ह्या विषयावरती करायला अजिबातच त्रास झाला नाही. क्या बात आहे. म्हणजे मला तर वाटतं की हीच खरी संकल्पना आहे का कलाकाराची की आपल्या हातामध्ये सगळा अभ्यास असेल ना तर तेवढं कठीण जात नाही. मला त्याच्याशिवाय मॅम तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायला आवडेल की एकंदरीत सिनेमाचा टीजर झाला, त्याच्यानंतर म्युझिक आउट झालं, ट्रेलर बघितलं, ट्रेलरमध्ये ना मुलं वगैरे सर आहेत. जेव्हा आपण आपल्या सेम एज ग्रुपसोबत काम करत असतो ना, तेव्हा एवढं डिफिकल्टी येत नाही, कारण का आपल्याला माहिती असतं की प्रत्येकाचा माइंडसेट कसा आहे. पण जेव्हा आपण लहान मुलांसोबत काम करतो ना, तेव्हा आपल्यापेक्षा जास्त त्यांना सांभाळून घ्यायची ती असते, ती प्रोसेस असते. किती भारी होते आणि किती ब्लेस्ड आहात की चला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे, त्याच्या दुसऱ्या दिवसाला आमचा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळणार. काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली सांगायला गेलं तर जास्त त्रास झाला नाही. मलाच 2 मुलगे आहेत, तर मला पूर्ण मी अशी माझं सगळं असं ट्रेनिंग झालेलं आहे. आधीपासून होतं की मुलांना कसं सांभाळायचं. आणि निलेशने म्हटलं तसं सरांनी इतकं छान ते सगळं कॅरेक्टरायझेशन प्रॉपरली केलं असल्यामुळे मला काही त्रास झाला नाही ते पोर्ट्रेट करायला. सरांनी सिम्पल सांगितलं, तेजस्वी जशी आहेस ना तशीच वाग, मग तशीच पाहिजेस टीचर म्हणून. तर मला तेवढा त्रास नाही झाला. मुलांचं सांगायचं गेलं तर घरी होतीच आणि मी 7-8 वर्षांनी काम करते, तर मुलं खूपच छान होती, वेल बिहेव विथ मी. म्हणजे माझ्या वेळेस सर माईकवरून काहीतरी इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि हे बसमध्ये ह्यांचं काही ना काहीतरी चाललंय, पण मी ओरडले ना की ते मग ते माझा एक आनंद होता की अरे वा, घरात नाही हे तरी लोक ऐकतायत. म्हणजे असं तो एक असं म्हणजे आनंद, असं इतका छान आनंद होता की वा, ही एवढी मुलं माझ्याशी ऐकतायत, माझं ऐकतायत. आणि मुलांचं पण सरांनी खूप प्रिपरेशन ऑलरेडी करून घेतलं होतं. त्यांची कार्यशाळा होती, त्यांचे खूप सारे सेशन्स झाले होते डायलॉग्सचे, त्यामुळे ते एकदम एकदम प्रिपेअर्ड होऊन आले होते. तर मला त्यांच्यावर काम करताना एवढ्या अडचणी आल्या नाहीत की सांभाळूनच घेतलं पाहिजे असं नाही. त्यांना सगळं म्हणजे सगळंच माहिती होतं. त्यामुळे काम करताना खरंच खूप मजा आली. आणि सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर प्रिपेअर असतात ना, तेव्हा एकदम ते स्मूथली जातं. काय काय गोष्टी नक्कीच खूप अडचणी आल्या, क्लायमेट म्हणा किंवा अयोध्याला गेलो ते आमचं ट्रॅव्हल किंवा तिथे शूट करतात, पण ते येणारच, असं होऊ शकत नाही की ते एकदम स्मूथ जाणार. पण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी एकदम माझ्यासाठी तरी खूप छान झाल्या. जेव्हा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला ना सर, जेव्हा आम्ही तुमच्यासोबत गप्पा मारत होतो तेव्हा ना थिएटरवर जेव्हा तुम्ही होतात ना ऑडिटोरियमवर, तेव्हा तुम्ही सरांचं तुमचं एक वाक्य होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं तर आहे, पण त्याचा स्वीकार सगळ्यांनी अजूनपर्यंत केला आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो. कारण का जेव्हा तुम्ही बोलताय की वर्ष आता होईल
आत्तापर्यंत काही वाटत नाही, कुठे हालचाल होत नाहीये, पण जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा एक शंका असते की बाबा असं का होत आहे, काय सांगाल त्या सगळ्याबद्दल? मुळात असं आहे की हा जो विषय आहे हा कुठलाही प्रचार की नाही ना, म्हणजे मिशन अयोध्या ज्यावेळेला टायटल आम्ही लॉन्च केलं बरोबर. त्यावेळेला बरेच परसेप्शन समोर यायला लागले की कोणी म्हटलं सुद्धा आपली तीच आहे की हो. पक्षाचं असं नाही हां, तर परसेप्शन वेगवेगळे आलं की बाबा अडवाणींच्या रथयात्रेवर आहे का, अटलजींची काही गोष्ट आहे का, कारसेवकांचा जो लढा आहे त्याच्यावर आहे का. तर असं काही नाही आहे चित्रपटात. हा चित्रपट कुठलाही प्रचार करत नाही किंवा प्रपोगंडा फिल्म नाही आहे, हे मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो. हा सिनेमा निव्वळ राम राम आणि रामाचा आहे आणि हा राम आपण पुढच्या पिढ्यांना कसा शिकवणार आहोत ना. आणि जो हा प्रश्न होता राम मंदिर झालं आता पुढे काय पुढे का ना, कारण या सिनेमामध्ये तुमच्या आमच्या मनात जो राम भक्त आहे, जो रामाला मानतो, जो रामाला आदर्श मानतो, त्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत नक्कीच. आणि या प्रश्नांची उत्तरे या सिनेमात आहेत. नक्कीच. आणि त्यामुळे कसं झालं की आम्ही ज्या वेळेला विचार केला की राम मंदिर झालं तर पुढे काय, कोणी म्हणतं काशी मथुरा ना, पण आम्ही म्हणतो ठीक आहे, आता ते ज्याचं त्याचं त्याला करू द्या. बरोबर. पण आता एवढं जर आपण म्हणतो की हे राष्ट्रमंदिर बनलेलं आहे ना, राष्ट्रमंदिर बनलेलं आहे, मग त्या राष्ट्रमंदिरामध्ये नो डाऊट सगळ्यांना स्थान असायला पाहिजे. नक्कीच. 140 कोटी जनतेचा देश आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये हिंदूंसोबत इतर धर्मीयांना पण स्थान असायला पाहिजे. बरोबर. आणि ते ज्या दिवशी घडेल, ज्या दिवशी इतरही सगळेजणं हे मंदिर रामाला स्वीकारतील, त्याच्यानंतर आपण एका नेक्स्ट लेवलला जाऊ. आणि मग ती नेक्स्ट लेवल काय असेल तर ती आहे रामराज्य. क्या बात आहे. कारण रामराज्य हे जनतेचं होतं, जनतेसाठी होतं बरोबर. आणि स्वराज्य आणि सुराज्याचा एक अभूतपूर्व रामाविष्कार होता, नक्कीच. ते रामराज्य. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे राम मंदिर तर झालं, पण याचं नेक्स्ट लेवल कधी येणार, नक्कीच. रामराज्य कधी येणार, या अनुषंगानेच या विचारातूनच हे मिशन अयोध्या सुरू झालेलं आहे. म्हणजे असं बोला काही हरकत नाही, जसं सर तुम्ही बोललात की महाराजांबद्दल मी खूप आधीपासून ऐकलं, तर महाराजांबद्दल मला काही प्रिपरेशन नाही दिलं तरी मी 2 तास बोलू शकतो. महाराजांचं सुद्धा हेच होतं की रामराज्य आलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढची गोष्ट होऊ शकते. त्याच्यामुळे मला तुम्हाला विचारायला आवडेल की प्रोसेस तर खूपच होत राहतात, मग ती सिनेमाची असू दे, नाटकाची असू दे, चित्रपटाची असू दे, प्रत्येक प्रोसेस ही त्याच्या आधीच्या संहितेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा मिशन अयोध्येकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? कलाकार म्हणून सिनेमामध्ये काम करणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते, पण बॅक ऑफ द माइंड आपण सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा ना खूप प्रश्न येतात. काय सांगाल त्याबद्दल एक सामान्य व्यक्ती म्हणून? नाही, जेव्हा ते सर म्हणाले ना, जेव्हा हे नाव रिलीज झालं तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात तेच चालू होतं की हे हिंदू मुस्लिमवरती आहे का, हे दंगलीवरती आहे का, मग कोणाचा प्रचार चाललाय का. तर नक्कीच जर मी असं त्रयस्थ व्यक्ती असतं तर मलाही तसंच वाटलं असतं की हा त्याच्यावरती आहे मूवी, पण हा तसा नाही आहे. म्हणजे काम करताना म्हणा, मला रामाबद्दल तेवढं माहिती नव्हतं. जेव्हा सरांना मी पहिला भेटले तेव्हा सरांनी मला रामाबद्दल एवढ्या काय काय गोष्टी ज्या आम्ही फक्त रामायण पाहिलंय, रामानेच बघितलंय, त्याच्या पुढचं काय, बरोबर. म्हणजे रामाने काय कष्ट घेतले, रामाने जनतेसाठी सगळं केलं, हे मला म्हणजे डिटेल्समध्ये सरांनी सांगितल्यावर मला ते उलगडत गेलं. त्यामुळे सर म्हणतात ना की रामराज्य म्हणजे राष्ट्र मंदिर सुरू झालं, ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. तेच रामराज्य आलं पाहिजे म्हणजे काय, रामाचे विचार, रामाचे आचरण, ते सगळं जेव्हा हळूहळू आपण घेऊ तेव्हा ते रामराज्य यायला सुरुवात होईल. आपण म्हणतो ना, जेव्हा नेता जेव्हा कुठला नेता होतो तेव्हा त्या जनतेला तसा हवा असतो तेव्हा तो नेता होतो. जनतेचं ते एक त्यांचे विचार हे करणारा तो नेता असतो. तर मग ह्या मूवी करताना ह्या सगळ्या माझ्या गोष्टी खूप मी शिकले की स्टोरी तर आहेच, मिशन अयोध्याची वेगळी स्टोरी आहे, पण खूप गोष्टी मी शिकले की रामराज्य म्हणजे काय, म्हणजे रामाने काय केलं, रामाने काय सोचलं. आम्ही अयोध्येत गेल्यानंतर ते सगळं पाहिलं तर ते खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. थँक्स टू समीर सर. सर मला तुमच्याकडे यायला आवडेल की चित्रपट पूर्णपणे तयार झाला आहे, 3 टप्पे, टीझर लॉन्च, म्युझिक अल्बम आणि ट्रेलर लॉन्च आता पूर्णपणे पार झालेले आहेत. 3 टप्पे आपण सगळ्यांनी खरंच खूप धमाल पद्धतीने अनुभवले सुद्धा आहेत. म्हणजे मला पर्सनली आवडतं, मी जेव्हा इकडे आलेलो ना, साधो बँडचं नाव सर मी कधीच ऐकलं नव्हतं, सो सॉरी फॉर दॅट, पण म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने आम्हाला पर्सनली कनेक्ट व्हायला लागलं. म्हणजे ते यूट्यूबवर बघणं वेगळं असतं आणि पर्सनली त्यांना ऐकणं खरंच खूप भारी असतं.
किती प्राऊड वाटतं की चला बाबा आमचा सिनेमा येतोय, कष्ट आम्ही केले सिनेमा बनवण्यासाठी, पण आता प्रेक्षकांसाठी काय अपील करणार कलाकार म्हणून? कलाकार म्हणून जेव्हा तुम्हाला एखादा चित्रपट मिळतो ना, सॅटिस्फॅक्शन आणि आनंद तर असतोच. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा सिनेमा मिळतो ना, तो द्विगुणित होतो. नक्कीच. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या भूमिकेत अशा प्रकारची भूमिका आणि असे डायरेक्टर मिळतात ना, ते अजून तिप्पट होतं. त्यामुळे तुमचा जो हा प्रश्न आहे त्याचं उत्तर की खूपच आनंद, खूपच समाधान. आपले जे आयडल्स आहेत, आपले जे महानायक आहेत, त्यांच्याविषयी, त्यांच्याबद्दल, त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकांना सांगण्यासाठी जे आपण हे माध्यम वापरून हा चित्रपट केला आहे, तो आनंदच आहे. आणि लोकांना मी हेच सांगेन की हा चित्रपट नावाप्रमाणे म्हणजे मिशन अयोध्या या नावावरनं लोकांना असं वाटू शकेल की लहान मुलांसाठी आहे का, किंवा ह्याच्यामध्ये काही विशिष्ट समाजाला तुम्ही टार्गेट केलं आहे का. तर असं काहीच नाही आहे. ही एक मनोरंजक गोष्ट आहे जी फॅमिली एकत्र बसून हा चित्रपट पूर्ण पाहू शकते. म्हणजे एखादा चित्रपट बघण्याकरता अरे आता आमच्या मुलांना कुठे ठेवू आणि पिक्चरला जाऊ, असं करायचीच गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांकरता ही गोष्ट आहे. मी तर म्हणतो की नवीन जनरेशनला श्रीराम कळावेत म्हणून एक वेगळ्या पद्धतीने आम्ही तो विषय मांडला आहे. आणि मगाशी तुम्ही ह्यांना जो प्रश्न विचारला होता की मुलांचा काही त्रास झाला का, तर तीच गंमत आहे की आपल्या महानायकांची गंमत किंवा गोष्ट इतकी छान आहे की प्रत्येक सीनला ती मुलं तल्लीन होऊन ऐकायचे. जे आम्ही म्युझिक लॉन्चला सुद्धा बघितलं, म्हणजे आपण सध्या आम्ही सगळे किंवा आम्ही मीडियावाले आमच्या हातामध्ये मोबाईल आणि कॅमेरा असतात, तर ते टाळ्या वाजवणं वगैरे कमी, पण पोरं ज्या पद्धतीने धमाल करत होते ना, आम्ही थक्क व्हायचो. म्हणजे त्यांची डेडिकेशन किंवा माझे काही सीन्स आहेत त्यांना मी गोष्टी सांगतो तेव्हा मुलं ऐकत होती, ते आत्मसात करत होते आणि काही काही ठिकाणी मी त्यांना रडताना बघितलेलं आहे. सो हा चित्रपट बघताना ही तर खात्री आहे की तुम्हाला खूप अभिमान वाटणार आहे आपल्या महानायकांचा. शेवट करायला आवडेल तुमच्यापासून. मिशन अयोध्या नाव, जसं तेजस्विनी मॅम पण बोलले की मिशन अयोध्या हे टायटल ऐकल्यावरच ना प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये ना काहीतरी वेगवेगळे विचार येतातच. दिग्दर्शक म्हणून हा विचार कधी आला का मनामध्ये की मिशन अयोध्या हे जर नाव बदलायचं झालं तर मी दुसरं काय ठेवू शकतो, किंवा तेच होता तेपासून ठेवायचं तर मिशन अयोध्याच असणार, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही? नाही, सुरुवातच त्या टायटलपासूनच झाली अच्छा. आणि त्याच्यानंतर स्क्रिप्टिंगला सुरुवात झाली. पहिलं टायटल रजिस्टर्ड केलं गेलं आणि मग स्क्रिप्टिंग सुरू झाली. कारण याच्यासारखं बेस्ट टायटल या स्क्रिप्टला नसू शकतं आणि त्याचा प्रत्यय आम्हाला आला प्रत्यक्ष ज्या वेळेला हे लॉन्च झालं. बरोबर. मिशन सैनिकांचं असतं, मिशन अतिरेक्यांचं असतं, मिशन पोलिसांचं असतं, आपण पडद्यावर पाहिलेलं आहे. पण हे मिशन वेगळंच आहे. हे मिशन एका शिक्षकाचं आहे. हे मिशन इतिहासाबद्दल नाही आहे, हे भूतकाळाबद्दल नाही आहे, तर हे मिशन आहे भविष्याबद्दल. बरोबर. पुढच्या पिढ्यांना आपण कोणता राम शिकवणार आहोत ना. म्हणजे आजच्या डेटला आपण बघतो की अरे हे जे झालं आहे ते झालं आहे ना, आता इथून पुढे आपण काय कसं जायला पाहिजे. नक्कीच. जसं की तर रावणावर विजय मिळवणारा राम एवढंच आपल्याला माहीत आहे, जे रामायणामध्ये फक्त आपल्याला दाखवलं आहे. म्हणजे सगळे चित्रपट तिकडेच येऊन संपतात. हां, पण त्याच्या पुढचं जे उत्तर रामायण आहे ते कधीच बोललं जात नाही, सांगितलं जात नाही. कारण त्याच्यात त्रास आहे, रामाची पीडा आहे, रामाने फार सहन केलेलं आहे, रामाचं दुःख आहे. पण हे सगळं कोणासाठी आहे तर ते जनतेसाठी होतं आणि त्याच्यातूनच त्याने एक आदर्श रामराज्य निर्माण केलं आणि पुढच्या पिढ्यांना पण हा राम शिकवणं आता गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे. एक मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जरी आम्ही इथे काही बोलत असलो तरी हा एक क्लिअर करा की हा प्रबोधनात्मक सिनेमा नाही आहे. बरोबर, सगळ्यात महत्त्वाचं. हां, बरोबर. पुष्पा 2 आपण बघतो, त्याच्यामागे भरपूर धमाल आहे, पैसे वसूल होतात ना, म्हणून आपण मग 2000चं पण तिकीट काढून जातो ना आणि तो सिनेमा बघतो. पण तो सिनेमा बघून झाल्यावर आपल्याला कळतं की अरे हा सिनेमा तर स्त्रियांचा सन्मान करणारा आहे ना. म्हणजे एवढं सगळं सांगण्यासाठी एवढा सगळा खटाटोप त्याने केला. तसंच काहीसं आहे. नक्कीच. रामराज्य पुढे यावं म्हणून ही गोष्ट बांधली गेली आहे. आणि मी एक इथे अश्युअर करू इच्छितो, हा मराठी सिनेमा जरी असला तरी हा पडद्याचा सिनेमा आहे क्या बात आहे ना. म्हणजे मी एवढं सांगू इच्छितो की हा टेलिव्हिजन किंवा OTTसाठी वाट बघू नका. नक्कीच. नक्कीच. डिरेक्टर म्हणून एवढी गॅरंटी देतो की तुम्ही ज्या रुपयाचं ज्या पैशाचं तिकीट काढाल तो पैसा रुपया तुमचा वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. आणि तुम्हाला एखाद्या साऊथ किंवा बॉलिवूडच्या चित्रपटाचा थिएटर एक्सपिरियन्सच देणार हा चित्रपट. क्या बात. आणि धमाल आहे, धमाकेदार चित्रपट आहे. त्यामुळे नक्की तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहातच जाऊन बघावा, तुमचे पैसे वसूल होतील. नक्की. नाही, मला हे भारी वाटतंय कारण का ना
मित्रांनो की आपला चित्रपट नाही, मराठीतले कोणतेही चित्रपट हे ना OTT आणि टी व्हीवर येण्याची वाट नाहीच बघितली पाहिजे. कारण का प्रत्येक ऑडियन्ससाठी बनवलेला चित्रपट असतो, जवळचा चित्रपट असतो. तुर्तास तर मी ते थांबतो. प्रमोशनला सुरुवात झाली आहे. खूप फिरून फिरून तुम्ही येत आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रमोशन करताय. दादरला आलो आहात, पण शिवाजी पार्कामध्ये सुद्धा खूप दमदार असं प्रमोशन होणारच आहे आपलं. तोपर्यंत धन्यवाद आमच्यात गप्पा मारल्याबद्दल. आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला, सगळ्यात महत्त्वाचा बाल कलाकारांचा त्या पूर्ण पॅकेजला ऑल द व्हेरी बेस्ट. जय श्री जय श्री जय श्रीराम.